नमस्कार बाळांनो. कालचा इंजिनिअरिंगचे कॉलेज बदलू शकतो का सेकंड इयरला हा व्हिडिओ पाहिला. मग आता कॉलेज बदलणं तर खूप डिफिकल्ट वाटतंय. म्हणजे काय गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जाता येणार नाही, प्रायव्हेट मधून ऑटोनॉमस मध्ये जाता येत नाही. प्रायव्हेट टू प्रायव्हेट जाऊ शकतोय, पण हजार गोष्टी करायच्या आहेत. परत सेम युनिव्हर्सिटी पण पाहिजे, हा एक मोठा प्रॉब्लेम येणार आहे. गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट पाहिजे, पण परत अप्रुव्हल्स पाहिजेत. ह्या सगळ्या अडचणी आहेत आपल्याकडं. प्लस तुमचं TFWS किंवा EWS ज्या काय सीट्स वगैरे असतात त्यातून पण कॉलेज ट्रान्सफर करणं आणखी डिफिकल्ट जात आहे. मग म्हणजे ऑलमोस्ट अलाउडच नाहीये. मग तुम्हाला काय करू हा प्रश्न पडतोय. मी ब्रांच तर बदलायचे, मग मी ब्रांच बदलू शकतोय की नाही, काय करू शकतोय हे आहे. सर ते कॉलेज बदलायचं पेटू दे, आम्ही त्याच कॉलेजमध्ये चांगली ब्रांच पाहिजे, असे प्रश्न आहेत. तर त्याचा नियम एक सिंपल आहे. तर काय चेक करूया आपण. द कॅन्डिडेट सिकिंग फॉर अ चेंज इन कोर्स म्हणजे तुम्ही ज्या कोर्सला ऍडमिशन घेतलंय, मग ब्रांच एक्झॅक्ट म्हणायला गेलं or shift after successful completing first year of studies, both first and second semester examination in all subjects, or failed in one of the heads passing. म्हणजे काय, जो नियम होता तुम्हाला कॉलेज बदलायसाठी ना, तोच नियम आहे ब्रांच बदलण्यासाठी. म्हणजे फर्स्ट इयरचं तुम्ही काय पाहिजे, दोन्ही सेमिस्टर पास तरी पाहिजे किंवा एखाद्या विषयामध्ये फेल झाला तरी चालेल. मग तिकडं कसं होतं, कॉलेज बदलताना सेकंड इयर नंतर पण बदलता येत होतं, थर्ड इयर नंतर पण बदलता येत होतं. इथं फक्त ब्रँच बदलायची झाली तर ती फर्स्ट इयर नंतरच बदलू शकतोय. का? फर्स्ट इयरला कॉमन सिलेबस सगळ्या ब्रँचेसला, एखाद्या कॉलेजला आहे, सगळ्या ब्रँचचा सिलेबस सेम असतो. कुणाला फिजिक्स पहिल्या सेमिस्टरला असेल आणि केमिस्ट्री दुसऱ्याला असेल, तर दुसऱ्या विद्यार्थ्यांना ब्रँचला पहिला केमिस्ट्री असेल, नंतर फिजिक्स, म्हणजे विषय सेम राहणार आहेत. खूप मोठा फरक नाहीये. हा, काही केसेसमध्ये थोडासा सिलेबस मागं पुढे असतोय, पण ऑलमोस्ट सेम. त्यामुळे तुम्ही फर्स्ट इयर नंतर ब्रांच बदलणार. तर बदलण्याचा नियम काय, दोन्ही सेमिस्टर पास किंवा एखादा विषय राहिला, अलाउड टू डू सो द सेम इन्स्टिट्यूशन सब्जेक्ट टू द अवेबिलिटी ऑफ सीट्स. म्हणजे काय पाहायचं, तुम्ही समजा मेकॅनिकलला होता, तुम्हाला आता कम्प्युटर सायन्सला जायचं आहे, तर कम्प्युटर सायन्सच्या सीट शिल्लक आहेत का, हा पहिला नियम. ओके. अँड चेंजेस शॅल बी कॅरीड आउट बेस्ड ऑन द मार्क्स ऑफ द फर्स्ट इयर और फर्स्ट सेम. म्हणजे काय, एकतर पहिल्या वर्षाचे किंवा दोन्ही सेमिस्टरचे कंबाईन, म्हणजे ऑब्व्हियसली दोन्ही सेमिस्टरचे कंबाईन करून पकडतील, त्यांची मेरिट लिस्ट तयार करायची. म्हणजे समजा CS ला जायचं आहे, CS ला काही ऍडमिशन देतात, तर अख्ख्या कॉलेजमधनं किती विद्यार्थी, म्हणजे मग मेकॅनिकलचे असतील, इलेक्ट्रिकलचे असतील, सिव्हिलचे असतील, किती इंटरेस्टेड आहेत कम्प्युटर सायन्सला जायचं, त्यांची लिस्ट बनवणार, त्यांची मेरिट बनेल आणि त्यामधून दिलं जाईल. असं होतं का? नाही. हे क्लिअर सांगतो. हे नियम आहे, हा नियम आहे, पण कागदावरच असतोय. काही कॉलेजमध्ये पाळला जातोय, बऱ्याच कॉलेजमध्ये पाळला जात नाही. वशिल्यानं आतनं डायरेक्ट ऍडमिशन होतात. कसे होतात, काय होतात, त्याच्यासाठी तुमचा वशिला पाहिजे किंवा पैसे पाहिजेत. ऑब्व्हियसली म्हणणार पैसे असतं तर फर्स्ट इयरला डोनेशन देऊन घेतलं असतं की म्हणणार, किंवा काहीतरी केलं असतं. हे चालतं. आता हा नियम आहे ना, काही कॉलेजांमध्ये बाबा मेरिटनच लागतात, काही कॉलेजांमध्ये बऱ्यापैकी आतनं, म्हणजे एक समजा ज्याला एक 80% पडलेत फर्स्ट इयरला, म्हणजे 0.8 0.5 वगैरे जे कॅल्क्युलेशन 80% झाले, त्या विद्यार्थ्याला दिले जात नाही. एखादा सब्जेक्ट फेल झालेला आतनं घुसतोय, कुणालाच कळत नाही ते कसं ट्रान्सफर झालंय, सांगतच नाहीत. मग हे असं होतंय ब्रांच चेंजला सेकंड इयरला. मग आता कुठल्या कॉलेजला होतंय, काय होतंय, तुम्हाला ते थोडंसं पाहावं लागेल, किंवा आता ते कसं आहे इथं बोलू नाही शकत ते कसं होतंय. ओके. द प्रिन्सिपल शॅल बी रिस्पॉन्सिबल. ठीक आहे बाबा, जे करणार आहे ते प्रिन्सिपल करणार आहे असं सांगतोय. आता इथं तुम्ही म्हणणार मग सेकंड इयरला कम्प्युटर सायन्सला जायला ते कसं काय जाणार, सीट कुठल्या येणार. फर्स्ट इयरला कम्प्युटर सायन्सला समजा किती सीट्स आहेत, एक 60 सीट्स आहेत असं समजू, किंवा कोणत्याही ब्रँचला, तुम्हाला ज्या ब्रँचला ट्रान्सफर व्हायचं, 60च्या 60 विद्यार्थी पास होणार आहेत का? नाही होणार. असं म्हणणार आम्ही असल्या बेस्ट कॉलेजला गेलोय महाराष्ट्रातल्या, तिथं तिथं पण नाही होत. काही विद्यार्थ्यांचं मधनच, आता टॉप कॉलेज असतील, म्हणजे समजा COEP, बरेच विद्यार्थी म्हणतात नाही बाबा मला इंटरेस्ट नाही इंजिनिअरिंगचा, सोडतो मी दुसरं काहीतरी करिअर करतो, म्युझिक मध्ये करतो काहीतरी, काय पण सांगतात. किंवा काही विद्यार्थी करतच नाहीत अभ्यास, 12वी पर्यंत अभ्यास लय केलाय, म्हणणार बास 1ली ते 12वी मी लय घसलो आयुष्यात, मार्क पण पाडले, आता चांगल्या कॉलेजमध्ये आलो, फर्स्ट इयरला जाऊन वाया जातात कम्प्लीट. गावभर फिरायला, वेगवेगळे त्यांना ऍडिक्शन चालू होतात, सगळं चालू होतंय ते फर्स्ट इयरला. मग ती मुलं कॉलेजमधनं जातात किंवा फेल होतात, त्या बऱ्याच गोष्टी होतात. समजा आपण समजू एक 5 विद्यार्थी फेल झाले, तर ह्या 5 सीट तुम्हाला ट्रान्सफर होऊ शकतात.
मग तुम्ही म्हणा सर ते डायरेक्ट सेकंड इयरचा डायरेक्ट कोटा वेगळा आहे. समजा ह्या 5 सीटला कोण ट्रान्सफर होणार नसेल तर तो डायरेक्ट सेकंड इयर वाल्यांना दिला जाईल. म्हणजे फर्स्ट इयरला जितके जास्त विद्यार्थी फेल होतील तितक्या सीट ट्रान्सफर होऊ शकतात. म्हणणार सर निम्मी पूर्ण नापास झाली तर, हे बघा आता कोण नापास होणार काय होणार हे आपल्याला काय माहित नाही. ठीक आहे, त्यामुळे ज्या फेल होतील त्या सीट ट्रान्सफरसाठी अवेलेबल असतात किंवा फर्स्ट इयरला सीट भरल्याच नाही. तर आता फर्स्ट इयरला सीट भरल्याच नसत्या तर तुम्हाला आताच मिळालं असतं ना, कोण पण टाकणाऱ्याला. तुम्हाला मिळालं नाही म्हणजे त्या सीट भरल्यात, म्हणजे सीट भरलेल्या कन्सिडर करूया आपण. जे विद्यार्थी फेल होणार त्या सीट ट्रान्सफरसाठी राहतात. त्याच्यासाठीचा नियम सांगितलं तुम्ही, फर्स्ट इयरला सगळ्या विषयांमध्ये पास पाहिजे किंवा एखादा विषय राहिला तरी चालतोय. त्याच्यामध्ये नॉर्मली नियमानं काय होईल, मेरिट लागेल, मेरिटनुसार दिलं जाईल. नियम सोडून बऱ्याच ठिकाणी चालतं, तिथं सोडून द्या, तिथलं तुमचं तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, हा नियम आहे बदलता, तुम्हाला ब्रँच बदलता येते, सेकंड इयरला फिक्स आहे. पण डिपेंड्स ऑन अ नंबर ऑफ स्टुडंट्स फेल झालेली, ते कॉलेजची मेरिट किती इंटरेस्टेड आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पॅरामीटर्स लक्षात येतात. सो मी सांगतोय बेस की सहसा बदलत नाही ब्रँच. बेस्ट कॉलेज ना टॉप कॉलेज ना असेल तर तिथे किती फेल होणार आहेत हा एक प्रॉब्लेम आहे. 4-5 जरी झाले तर उरलेल्या अख्ख्या कॉलेजमधनं तिथे ट्रान्सफर करणारी मुलं आहेत. समजतंय? ठीक आहे, चला थँक्यू.